सन्माननीय दिनेश हिरामण पाटील जे खर्डी चषकाचे सर्वेसर्वा आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विक्रांतला देणार आहोत, ज्याने या स्पर्धेतली पहिली षटकारांची तिकडी पूर्ण करत चोळेगावला मात्र विजयाची माळ चोळेगावच्या गळ्यात घातलेली आहे. तर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ही जर्सी जी आम्हाला सावली क्रिएशनने उपलब्ध करून दिलेली आहे, तर ती जर्सी परिधान करून विक्रांत तुम्हाला खेळावं लागणार आहे. पाटील साहेबांना विनंती करतो पुन्हा एकदा आपण आसनस्थ होऊ शकता आणि नक्कीच तुम्ही चीअर करायला आलेत खाडी या संघाला. तर विक्रांत, मनामध्ये काय होतं, मी इकडे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला देखील चर्चा चालू होती की विक्रांतवर सर्वात जास्त विश्वास आहे, तर नक्की हे खरं होतं का तुमच्या खेळाच्या अगोदर? हो, नक्की खरं होतं. कारण की कोणच म्हणजे आम्ही प्रॅक्टिस रबर बॉल कोणच खेळत नाही, फक्त मी एकटा आणि माझा भाऊ खेळतो. आम्ही दोघंच आणि आमच्या दोघांवरच जबाबदारी होती ती. प्रत्येक खेळाडूच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात फरक स्पष्ट करण्याच्या, रबर बॉल क्रिकेटचं आणि टेनिस बॉल क्रिकेटचं. तर तुम्ही कसा फरक स्पष्ट कराल? या मैदानावर रबर बॉल खेळलेत आणि टेनिस बॉल जी तुम्ही वेगळ्या हंगामामध्ये खेळता. इकडे खेळायला खूप मजा येते. आम्ही प्रॅक्टिसला पण कधी कधी मॅच घ्यायला येतो विशाल सोबत, तर खूप मजा येते, एन्जॉय करतो खेळायचं. पुढच्या मॅच मध्ये टीम स्ट्रॅटेजी मध्ये काय बदल की याच टीम स्ट्रॅटेजी तुम्ही खेळणार? नाही, सेम राहील स्ट्रॅटर्जी. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. आणि नक्कीच पुढचा सामना सुरू होतोय उत्तर शिव विपक्ष खर्डी. आणि जसा पहिला डाव सुरू होईल मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ पुणे मिस्टर नरेश डोबे सरांना. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद मनीष सर, धन्यवाद राहुल सर. यजमान संघाला पराभवाचा सामना करावा लागला इथे. विशाल म्हात्रे, डीजे ब्राव आणि त्यांचा VCC उसरगर संघ जरी स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी देखील क्रिकेटमध्ये मात्र मोठं रोमांच या मैदानामध्ये पुन्हा एकदा सुरू राहणार आहे. खंबीरपणे उभे राहत असतात आणि टेनिस क्रिकेटच्या प्रगतीसाठी ज्यांच्याकडे मोठं विजन आहे, सन्माननीय दिनेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर कोरोना योद्धा म्हणून देखील आपण त्यांचा गौरव करू शकतो, कारण कोरोना काळामध्ये अनेक पेशंट्सवरती यशस्वी उपचार करताना त्यांचं जे नाहर हॉस्पिटल आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक पेशंटवरती यशस्वी उपचार केलेले आहेत. कोरोना पेशंटला आधार दिलेला आहे आणि नातेवाईकांना देखील आधार दिलेला आहे. या प्रसंगी ज्यावेळेस समाज अडचणीत असतो त्यावेळेस जी माणसं समाजाच्या पाठीशी धावून येतात, उभी राहतात, तर त्यापैकीच दिनेश दादा पाटील हे असे एक व्यक्तिमत्व आहेत. आज आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. चला मैदानामध्ये जिथे करण आणि केतनची जोडी तयार आहे खर्डी संघाकडून फलंदाजी करण्यासाठी, तर रितेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू. उत्तर शिव संघाचा हा गोलंदाज. यस, मॅच सुरू होते. लेट स्टार्ट. खाडी विरुद्ध उत्तर शिव, दोन बलाढ्य संघांमध्ये मॅच. आखूड टप्प्याचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर हलकेसा पाण्याचे जे तुषार उडाले आणि त्यानंतरही फलंदाज चेंडूवरती ज्या पद्धतीने आला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट खेळला, कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक थोडासा घसरला, परंतु तरी देखील चांगलं क्षेत्ररक्षण. अखेर एक धाव केवळ मिळेल. धावफलकावरती सुरुवात होते रितेश पाटील गोलंदाजीसाठी. करण केतन ही खाडीची आघाडीची धडाकेबाज जोडी. अनेक स्पर्धांमध्ये सातत्यानं खाडी संघाला यश मिळवून देणारे हे दोन्ही फलंदाज. आज परत एकदा पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर चेंडू, कड चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव. पहिल्या षटकामध्ये 2 धावा. पाऊस भरपूर पडलेला आहे त्यामुळं मैदान पूर्ण ओलसर आहे. मैदानावरती सगळीकडे पाणीच आहे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. एक छान कविता होती आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आणि तशीच परिस्थिती मैदानामध्ये आपण बघतो आहोत. पलीकडं सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत, तिथे खळखळणारे झरे दिसत आहेत, परंतु मैदानामध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे. पाणी असलं तरी सुद्धा खेळ थांबणार नाही, पाऊस असला तरी खेळ थांबणार नाही, कारण रबर बॉलची मजा ही पाऊस असल्यावरच असते. अप्रतिम टाकलेला हा चेंडू निर्धाव ठरेल. धाव फलकावरती 3 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना एका बाजूने गोलंदाज योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूने फलंदाज सुद्धा जास्त रिस्क घेत नाहीये, शांतपणे खेळतायत. बॅकफूट वरून पंच करायचा होता खरं तर स्क्वेअर लेगला, परंतु तिथे चेंडू मिडविकेटचा क्षेत्ररक्षक समोर येईल. वाह,
थोडस निसर्ड मैदान, परंतु तरी देखील चांगली फेक आहे. 2 धावा इथे अपेक्षित आहेत. या 2 धावांबरोबर 5 संथ सुरुवात सावध पवित्रा या सुरुवातीचं वर्णन आपण करू शकतो. दोघांनी जोखीम न घेता फटकेबाजी धावा काढायचं ठरवलेलं आहे. ते त्यामध्ये यशस्वी देखील ठरतायत. काही लोक जोखीम घेत नाहीत. डावेष्टीच्या बाहेर चेंडू असेल हा, आणि पंच नेहमीप्रमाणे इशारा करतील वाईड आहे. एक अतिरिक्त धाव, धावफलक 6 धावा. तर जोखीम कोण जोखीम घेत नाही? ज्यांच्याकडे बॅलन्स असतो मजबूत, परंतु ते काय करतात की सरकारी बँकेमध्ये बचत खात्यामध्ये पैसे गुंतवतात. चेंडू आकाशामध्ये, लॉंग ऑफच्या डोक्यावर, हो 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 हो, अप्रतिम क्षेत्रक्षण, मात्र चेंडू तरी सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या षटकामध्ये आम्ही ज्या गोष्टीची चर्चा करत होतो की एखाद्या व्यक्तीला जोखीम नको असेल तर तो पैसे कुठे गुंतवतो? सरकारी बँकेमध्ये किंवा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बचत खात्यामध्ये. त्या लोकांना जोखीम नको असते, परंतु जे जोखीम घेतात ते सरळ शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवतात. मग तिथं कधी कधी उसळी घेते, तर कधी कधी गडगडतो सुद्धा शेअर बाजार. कोसळणे असतं आणि उसळणे असतं. आणि हे 2 फलंदाज निश्चित प्रकारे ज्यावेळेस कसोटीचा काळ असेल त्यावेळेस शांतपणे खेळतात, परंतु परिस्थिती एकदा त्यांच्या हातामध्ये आली की मग मात्र शत्रू पक्षावरती कोसळतात. एक चांगल्या प्रकारे अटॅक आपल्याला इथे बघायला मिळेल. भन्नाट वेग होता गोलंदाजांमध्ये. आखूट टप्प्याचा चेंडू एक आपटबार, भीषण असा आपटबार होता, भयानक आपटबार होता. उजव्या यष्टीच्या बाहेर निर्धाव चेंडू असेल. लागोपाठचे 2 चेंडू दिवेश कडून निर्धाव. उत्तर शिवची गोलंदाजी, तर खार्डी संघ फलंदाजी करताना आपण बघतोय 12 धावा. खार्डी संघाचे मेंटॉर किंवा ज्यांना पुरस्कर्ते आपण म्हणतो, आदरणीय दिनेश दादा पाटील आज इथे उपस्थित आहेत. सातत्यानं खार्डी संघाने मोठ्या स्पर्धांमध्ये देखील खूप मोठा खेळ केलेला आपण बघितलेला आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धेमध्ये देखील फायनल खेळलेला हा संघ आहे. अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला हा संघ आहे. आणि निश्चित मातब्बरांनाही चकित करण्याची ताकद आहे या संघाकडे. आज केतन आणि करण ही जोडी मैदानामध्ये. केतनने एक षटकार ठोकला, दुसरं षटक सुरू आहे. उजव्याच्या बाहेर पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरून यावेळेस बाउन्स मिळवला. रबर बॉल आहे, याला निश्चित नॅचरल बाउन्स आहे आणि त्यामुळं गुडलेन स्पॉट वरचा चेंडू सुद्धा कधी कधी कमरेच्या छातीच्या वरती येतोय. उजव्याच्या बाहेर आणि फलंदाजाला ताण तणाव घ्यायला लागलाय. पंचांचा इशारा येतोय वाईड. एक अतिरिक्त धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. 14 धावा. दुसरं षटक सुरू असताना पहिल्या षटकामध्ये सुरुवात शांत होती. शेवटच्या चेंडूवरती चढवलेला षटकार आपण पाहिला, परंतु तिथे धावा येत होत्या. एकेरी दुहेरी एकेरी धावा येत होत्या. या षटकामध्ये एकेरी धावा देखील आल्या नाहीत. 4 चेंडू डॉट आहेत ज्यावरती एकही धाव नाही आणि एका चेंडूवरती एक सिंगल आहे. एकेरी धाव फक्त मिळाली. यावरून तुम्ही लक्षात घेता, आपण लक्षात घेऊ की दिवेशनं किती ताकदवान गोलंदाजी केलेली आहे. 22च्या रूपाने 1 धाव इथे अपेक्षित आहे. धावफलक पुढे पोहोचेल 15 वरती. मात्र 3 धावा या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं 12 धावा जिथे मिळाल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 3 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. गावदेवी खार्डी 15 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. संमिश्र असा खेळ आहे. पहिल्या षटकामध्ये आघाडी घेतली होती ती गावदेवी खार्डी संघानं, परंतु उत्तर शिव संघानं पुन्हा एकदा त्यांना रोखले. अजून पहिल्या डावातील 3 षटक शिल्लक आहे. रबर बॉल क्रिकेटचा एक मोठा थरार आपण इथे बघतोय. 18 ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट पर्यंत पुणे देहू रोड या ठिकाणी देखील असाच मोठा थरार आपल्याला बघायला मिळेल. अर्थात ज्यांना एंट्रीज तिथे करायच्या आहेत त्यांनी उमेश नायडू यांच्याशी संपर्क साधा किंवा विशाल म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला तरी चालेल. 70,000, 50,000, 30,000, 15,000 अशी पारितोषिक आहे. 18 ऑगस्ट 21 ऑगस्ट पुणे देहू रोड. रबर बॉल दरम्यान खूप चांगला थ्रो येतोय. 1 धाव इथे मिळते. एका धावेबरोबर धावफलक आघाडी घेईल. पुढे जाईल 16 धावा. कधी चित्त्याची झेप तर कधी कासवाची मंद गती असा संमिश्र
आगेकूच धावफलकाची सुरू आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये. खाली राहिला होता हा चेंडू. फलंदाज देखील तयारीत नव्हता इतका खाली राहील, पण अखेर कव्हरला खूप चांगला फटका. तिथे खराब कलेक्शन यष्टीरक्षकाकडून 2 धावा मिळतील. चुकांचा फायदा घेणं हे खरं तर फलंदाजांचं काम आहे. ज्यावेळेस थ्रो खराब होऊ शकतो, ज्यावेळेस तो अडवलं व्यवस्थित जाऊ शकत नाही, अशा वेळेस तुम्हाला धावा घ्यायच्याच आहेत आणि त्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे. मी बऱ्याच वेळा बघतो की फलंदाज काय करतात की धाव घेताना क्रीज सोडून बरेचसे पुढे जातात आणि मग अशा वेळेस धाव त्यांना रूपांतरित करता येत नाही. रबर बॉल मध्ये मी कालपासून या मैदानामध्ये बघतोय, मैदान निसरडं असल्यामुळे कुणी क्रीजच्या लांब जात नाही आणि म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये चुकांचा फायदा घेता येतो. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 18. गावदेवी खार्डी. खाली राहिलेला चेंडू. यस यस, ब्युटिफुल शॉट. लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. एक खणखणीत असा फटका आहे. खराब चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार असं वर्णन निश्चित या फटक्याचं करू शकतो केतन. आणि आता करण कडून देखील 6 धावांची मोहर आहे. दोनही फलंदाजांनी ज्यावेळेस त्यांच्या स्लॉट मध्ये चेंडू होते सीमारेषेबाहेर फेकून दिले ते. या 6 धावांबरोबर धावफलकावरती 24. गावदेवी खार्डी. आखूड टप्प्याचा चेंडू आणि वाह काय टायमिंग आहे. चेंडू इमारतीपेक्षाही उंच, सीमारेषा पलीकडे षटकार. 6 धावा. चेंडूची अक्षरशः गोटी बनवली इथे. करण कडून लागोपाठचा दुसरा षटकार आणि पुन्हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे. एकमेकांवरती आघाडी घेण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही संघ हे किती कसलेले आहेत, किती मुरलेले आहेत आपण बघू शकतो. पुन्हा तिसरा बॅक टू बॅक 3 सिक्सेस इन रो. वंडरफुल बॅटिंग करण कडून इथे गोलंदाजाचा धुवा. 3 षटकार लागोपाठ आणि तेही उत्तुंग षटकार आहे. उत्तुंग. या षटकाराबरोबर धावफलकावर 36 धावा जीवन चौधरीच्या या षटकामध्ये आल्या. तब्बल 21 धावा. एक महागड षटक. सकाळच्या सत्रामध्ये आपण एक षटक बघितलं होतं 23 धावांचं आणि त्यानंतर या षटकामध्ये 21 धावा. करणचा धुमाकूळ मैदानामध्ये आपण बघतोय. खूप अप्रतिम फलंदाजी. त्याने पहिला लॉंग ऑफला मारला, दुसरा स्क्वेअर लेगला, तिसरा मिड विकेटला. या ठिकाणी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी गावदेवी खार्डी संघाचे पुरस्कर्ते मेंटॉर आदरणीय दिनेश दादा पाटील समाजसेवक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. करणच्या या झंझावातासाठी. काय जबरदस्त बॅटिंग करण कडून आपण इथे बघितली. आपण बघत असतो की पावसाळ्यामध्ये धबधबे बघायला मिळतात आणि करण असा धबधबा आहे, कोसळणारा धबधबा आहे. स्क्वेअर कट केलेला हा फटका. क्षेत्ररक्षक लांबून चेंडूवरती येईल. थोडासा निसरला घसरला असला तरी देखील तिथून त्याने चांगली फेक केली. 2 धावा इथे मिळत आहेत केतनसाठी. या 2 धावांबरोबर धावफलकावरती आपण बघू शकतो स्कोअर पोहोचेल तो 38 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. मोठी भागीदारी इथे. माफ करा, फलंदाज इथे बाद होतोय. 37 धावा असतील आणि पहिला धक्का इथे बसेल तो केतनच्या रूपानं. एक षटकार केतननं आपल्या फलंदाजीतून दाखवलेला आहे. त्या व्यतिरिक्त त्यानं 5 धावा आपल्या संघासाठी जोडल्यात आणि अकरा धावा आपल्या संघासाठी. एक षटकार आणि अतिरिक्त 5 धावा अशा 11 धावा जोडून केतन बाद झालाय. यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज सौरभ मैदानामध्ये दाखल. गावदेवी खार्डी संघाचा हा देखील एक धडाकेबाज फलंदाज. सामना करेल तो दिवेश पाटीलचा. 2ऱ्या षटकामध्ये दिवेश पाटीलनं कमालीची गोलंदाजी दाखवली होती. आपण पाहिलं दिवेश पाटीलला फक्त 3 धावा. वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव इथे मिळते. 38 पर्यंत पोहोचतायत, परंतु जो धावांचा अवखळ झरा आहे तो नॉन स्ट्राईक एंडला वाहतोच आहे. 3 षटकार आणि त्या व्यतिरिक्त 5 धावा अशा 23 धावसंख्येवरती नाबाद तुम्हाला बघायला मिळेल तो फलंदाज करण. दिवेश पाटीलचा चेंडू आखूड टप्प्याचा होता. पूल करण्याचा प्रयत्न फसला. 1 धाव तिथे मिळते. एका धावेबरोबर धावफलकावरती वाढ होईल. 22च्या रूपाने ही धाव आहे. अतिरिक्त धावाही खूप मोठ्या संख्येने मिळतात. 22 लेग 22. कारण यष्टीरक्षकाला देखील सोपं नाहीये इथे काम करणं.
मैदानामध्ये गेल्यावरच समजतं की इथं काय परिस्थिती आहे. डाव्या यष्टीवर टाकलेला चेंडू शफल स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता, इथे प्रयत्न फसला करणचा. निर्धाव चेंडू ठरेल. धावफलकावरती परत एकदा आपण लक्ष ठेवू. 39 धावा 2-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. करण स्ट्राईक एंडवर. करणसाठी आखूड टप्प्याचा चेंडू होता स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तयार आहे. ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय, फेक खराब 2 धावा इथे मिळतील. समाजसेवक पांडुरंग दीनानाथ संत यांच्या बॅनर समोर चेंडू अडवला आणि तिथून फेकला, परंतु खराब फेक ठरली ती. 2 धावा करणला. धावफलकावरती 41 धावा. 41 रन. लॉस ऑफ 1 विकेट. गावदेवी खार्डी. परत एकदा गोलंदाजी मार्क वरती दिवेश तयार आहे. या षटकामध्ये काही धावा निश्चित मिळाल्यात. खराब फटका. मिस टाइम शॉट. कॉट अँड बोल्ड. बाद होईल फलंदाज करण. या षटकामध्ये एक मोठा अडसर त्यानं दूर केलेला आहे, अडथळा दूर केलेला आहे आणि रस्ता आता मोकळा झालाय की अजून रस्त्यामध्ये काटे आहेत, दगडगोटे आहेत. याचं उत्तर पुढच्या षटकामध्ये आपल्याला मिळेल. दिवेश पाटील, अभिनंदन करावं लागेल. दिवेश पाटीलचं पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केला. या षटकामध्ये देखील मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना लांब ठेवलंय, मात्र 4 धावा देत एक महत्वाचा बळी जो उत्तरशिव संघासाठी धोका ठरू शकत होता, त्याचा जो फ्लोरोसंट ऑरेंज कलर आहे आणि तितकाच धोकादायक हा ठरू शकत होता, परंतु तो बाद होऊन परतलेला आहे. करण बाद. धावफलकावरती धावा असतील त्या 41 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. उत्तरशिव विरुद्ध जय गावदेवी खार्डी अशी रंगणारी लढत आहे. मैदानामध्ये खूप चांगला स्कोअर आपण म्हणू शकतो, कारण 5 षटकामध्ये 50 धावा हा एक चांगला स्कोअर आहे फाईट करण्यासाठी आणि त्या स्कोअरच्या दिशेने आगेकूच सुरू आहे गावदेवी खार्डी संघाची. चांगला फटका मिड विकेटवरून थ्रो येतोय. 1 धाव. इथं फलंदाज सौरभ घेईल एका धावेबरोबर 42 धावा. आतिश आणि सौरभ ही जोडी मैदानामध्ये 4 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती 42 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आज प्रचंड उसळणारी फलंदाजी आपण पाहिली. काल केतन म्हात्रेनं 3ही सामन्यामध्ये, त्याचबरोबर काल कमलेश पाटील सोनारपाडा संघाचा, त्यानं देखील काल दिवसभरामध्ये खूप चांगली फलंदाजी दाखवली. नवीन फलक गोलंदाज वडोली बी संघाचा, माफ करा, कमलेश पाटील, त्यानं देखील खूप चांगली फलंदाजी काल दाखवली. काल कमलेश म्हात्रेने चांगली बॅटिंग दाखवली. आज या मैदानामध्ये बघायचंय एक चांगला प्रयत्न तिथे अप्रतिम टिपलेला झेल आणि अजून एक फलंदाजाचं पतन इथे होईल. 3रा धक्का गावदेवी खार्डी संघाला. अजयच्या पहिल्या चेंडूवरती यश या ठिकाणी मिळतंय. अजून एक फलंदाज बाद होईल. शेवटचं षटक ज्याला आम्ही स्लॉग ओव्हर्स म्हणतो, या षटकामध्ये धावा जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न असतो फलंदाजांचा आणि त्यामुळं जोखीम पत्करली जाते. जो चेंडू कदाचित मोठ्या फटक्यासाठी नसतो त्या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचमुळे अशा प्रकारचे झेल देखील जाण्याची शक्यता असते. तिथे फलंदाज देखील बाद होऊ शकतात. धावफलकावरती आहेत 42 धावा. गावदेवी खार्डी संघाचे पुरस्कर्ते दिनेश दादा पाटील समाजसेवक या मंचावरती उपस्थित आहेत. या संघाच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे असतात आणि संघाची मॅच आहे आणि म्हणून ते देखील आपला महत्वाचा वेळ खर्च करून इथे उपस्थित आहेत. अनेक पॅकर्स आपण पाहतो की फक्त खेळाडूंना किती पैसे लागतात तेवढे घ्या आणि खेळा तुम्ही, परंतु त्यांच्यासाठी त्यांचं वेळ काढून जाणं, त्यांच्या कामगिरीचं कौतुक करणं, त्यांना अजून प्रोत्साहन देणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि दिनेशदादा पाटील यांच्यासारखे संघ मालक टेनिस क्रिकेटरसाठी निश्चित प्रकारे एक वरदान आहेत. असे अनेक लोक आहेत समाजामध्ये की जे सातत्याने खेळाला पुढे आणतात, पुरस्कृत करतायत. या ठिकाणी निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना निमंत्रण आहे की भोजन उपस्थित राहिलेलं आहे, भोजन आलेलं आहे. ज्या खेळाडूंना प्रेक्षकांना जेवायचंय तुम्ही भोजनाचा आस्वाद घ्या. आज आदरणीय पांडुरंग दीनानाथ संत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं किंग ट्रॉफीचं आयोजन आहे.
व्हीसीसी उसरगर विशालजी म्हात्रे आणि त्यांचे सहकारी केतन वगैरे मंडळी खूप चांगलं काम करतायत. तर या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. ना केवळ खेळाडू, प्रेक्षकांना सुद्धा जेवण मिळणार आहे कालपासून आणि उद्यापर्यंत, परवापर्यंत, 14 तारखेपर्यंत सर्व खेळाडूंची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यावेळेस वाह, काय भन्नाट शॉट आहे, किती भयंकर वेग होता चेंडूला, स्क्वेअर कट, पॉवरफुल, 4 धावा. सूरजचा हा फटका 4 धावांबरोबर धावफलक 47. शेवटच्या षटकातील केवळ एक चेंडू शिल्लक आहे, 50 धावांच्या जवळ आहे आणि वरुण राजा देखील बरसतोय. आता धो धो कोसळतोय पाऊस. बाहेरची कड आणि तिथे क्षेत्ररक्षक, अहो चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावे वाहणा, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल परंतु बाद होईल सूरज आणि षटक देखील संपेल. 48 धावा गावदेवी खार्डी संघानं बनवलेल्या आहेत. विजयासाठी 49 धावांची गरज उत्तर शिवसंघाला. एक शॉट आहे तर एक धाव शॉट आहे, एकही धाव इथे मिळणार नाही. धावा धावफलकावरती राहतील या 47. विजयासाठी 48 धावांची गरज उत्तर शिवसंघाला. एक एक धाव खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस तुम्ही एका धावेने पराभूत झालेला असता त्यावेळेस त्या धावेचं महत्व लक्षात येतं आणि अशी छोटी चूक ही भविष्यामध्ये अकराळ विक्राळ रूप घेऊन सुद्धा तुमच्या समोर उभी राहू शकते आणि म्हणून क्रिकेटमध्ये तुम्ही चुका टाळणं हे खूप महत्वाचं असतं. गावदेवी खार्डीचा संघ मैदानामध्ये भर पावसामध्ये, धोधो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामध्ये मैदानामध्ये दाखल होईल आणि त्याच पावसामध्ये धावांचा पाऊस पाडण्यासाठी उत्तर शिवचा संघ देखील दाखल होईल. विजयासाठी त्यांच्या समोर आव्हान आहे 48 धावांचं. निश्चित हे आव्हान मोठं नाही परंतु तेवढं छोटं, म्हणजे रस्तावा ओलांडावा एवढं सोपं देखील आव्हान नाहीये. कठीण म्हणता येईल, म्हणजे आपण पावसाळ्यामध्ये रस्त्यावरती जे खड्डे पडलेले असतात, खड्डे चुकवताना आपण बाईक चालवताना जे कष्ट पडतात ना आपल्याला, तेवढे कष्ट ही लढत पार करताना निश्चित होणार आहे. माझ्या समेत मनीष पाटील सर जॉईन होत आहेत. खूप छान प्रकारे ज्यांनी पॅडेमिकच्या काळामध्ये खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या. जवळपास 150 खेळाडूंना त्यांनी प्रसिद्धीच्या झोतात आणलेला आहे. त्यांचा संपूर्ण मागोवा घेतला, त्यांची कारकिर्दीला पुन्हा झळाळी देण्याचा प्रयत्न केला आणि जरी नवीन समालोचक असले तरी खूप कमी वेळामध्ये त्यांनी खूप चांगला ठसा या कॉमेंट्री क्षेत्रामध्ये उमटवलेला आहे. मी विनंती करतो यानंतरच्या समालोचनासाठी मनीष पाटील सरांना या, स्वागत आहे. थँक्यू नरेश सर. चला बॅट्समन पाठवून द्या. इंटरव्ह्यूज तर घेतलेच आहेत सर, पण तुम्हाला सुद्धा प्रसिद्धीची आवश्यकता नव्हती, पण माझी एक प्रामाणिक इच्छा होती की ज्या कॉमेंटेटरने एक चांगला पायंडा घातलाय समालोचक क्षेत्रामध्ये तर त्यांचा देखील इंटरव्ह्यू हवा आणि तुम्ही देखील मला इंटरव्ह्यू दिला, मी तुमचा देखील तितकंच आभार व्यक्त करतो नरेश ढमे सर. चला मॅच ऑन करायची. सर्व प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था आमच्या अतिथी कक्षाच्या उजवीकडे केली गेलेली आहे. प्रेक्षक तसेच खेळाडू एकंदरीत सर्वांसाठी ती जेवणाची व्यवस्था आहे. शुद्ध सात्विक शाकाहारी जेवण नियोजित केलं गेलेलं आहे. तर सर्वांना विनंती करतोय जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अतिथी कक्षाच्या उजवीकडे. जसं नरेश ढमे सरांनी सांगितलं की वाट पार करताना मात्र तुम्ही सहज रीतीने वाट पार करू शकत नाही. तुम्हाला कोणाचा तरी सहारा घ्यावा लागेल. तुमच्या संघातल्या सर्व खेळाडूंचा सहारा घ्यावा लागेल. तुम्ही गोलंदाजी करा किंवा फलंदाजी करा पण मात्र एकमेकाच्या साथीने क्रिकेट खेळावं लागेल. चला लास्ट ऑफिशियल कॉल फॉर बॅट्समन. उत्तर शिव संघाच्या फलंदाजांना विनंती करतोय लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. चला सापार्डे आणि ब्राह्मण करवले टॉस साठी तयार राहायचे. सापार्डे कॅप्टन आलेत का? येस, आपण टॉस करणार आहोत. नरेश ढोबे सरांना विनंती करतोय की आपण टॉसची प्रणाली पूर्ण करून नंतर मग आपण रेस्ट घेऊ शकता. या ठिकाणी जागृती 11 ब्राह्मण करवले विरुद्ध सापार्डे अशी लढत होईल. दोन्ही संघाचे संघनायक या
या ठिकाणी नहार हॉस्पिटलचे संस्थापक आणि समाजसेवक आदरणीय दिनेश दादा पाटील उपस्थित आहेत. त्यांना आम्ही विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. सापार्डे संघाचा संघनायक आणि जागृत 11 ब्राह्मण करवली संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. सापाड संघाचे संघनायक आहे ब्राह्मण करवली जागृत 11चे संघनायक माझ्या समवेत आहेत आणि आदरणीय दिनेश दादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल म्हात्रे अर्थात डीजे ब्राव यांना विनंती आहे आपण या. या ठिकाणी टॉस होतोय. 10 रुपयाचा कॉइन आहे जो 2 धातूंनी बनवलेला आहे आणि दिनेश दादांच्या हस्ते तो टॉस केला जाईल. या ठिकाणी सापाड संघाचे संघनायक कॉल करतायत. टेल इज कॉल. टेल इट इज. अभिनंदन, काय निर्णय घ्याल? अजून सांगतो. थोड्या वेळाने तुमचा निर्णय येणार आहे. ब्राह्मण करवली संघाविरुद्ध मॅच आहे. आज काय विशेष तयारी आहे? तयारी करूनच आलेलो आहे खेळण्यासाठी आणि विशाल भोईचा आयोजन आम्हाला खेळ खूप आवडतो म्हणून आम्ही येतो खेळायला. वा, थँक्यू. शुभेच्छा तुमच्या संघासाठी. आणि ब्राह्मण करवले संघ अजून निर्णय आलेला नाही, पण काय कसं वाटतं? पाऊस पडतोय, छान हिरवळ ग्राउंड वरती आहे, सिमेंट विकेट आहे, कशी मजा घेणार तुम्ही या सामन्याची? या ग्राउंडवरती खेळण्यासाठी तर खूप मजा येणार आणि सांगायचं झालं तर विशालदाच्या प्रेमामुळे आम्ही इथे खेळतोय. निश्चित डीजे ब्राहो यांचं भरपूर कौतुक करतायत. इतकं प्रेम हा माणूस कसा करू शकतो एवढ्या सगळ्या लोकांवरती, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. परंतु काही खास अशी माणसं असतात की जे निश्चित प्रकारे प्रेम देण्यासाठीच आलेले असतात पृथ्वी तलावरती. पुन्हा एकदा आम्ही डीजे विशाल यांना धन्यवाद देऊ की आपण खेळाडूंना ज्या प्रकारे जपतात आणि त्याचमुळं आज हा सोहळा मोठ्या चरणसीमेवरती पोहोचतोय. टॉस बॉक्स मध्ये इतकंच. यानंतर समालोचन कक्षामध्ये जॉईन होऊयात, जोडले जाऊयात मनीष पाटील सरांच्या समवेत. धन्यवाद नरेश ढमे सर, खूप चांगलं तुम्ही वक्तव्य केलंय की इतकं प्रेम एक व्यक्ती इतक्या जणांवर कसा करू शकतो. पण विशाल म्हात्रे हे एकच नाव आहे जे मात्र तुम्हा आम्हा सर्वांचं आवडतं आहे. खूप चांगला तुम्ही वक्तव्य केलं आणि यस, विशाल म्हात्रे इज मोस्ट इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी ऑफ दिस ग्राउंड, ऑफ दिस एरिया, ऑफ दिस डिस्ट्रिक्ट. चला पुन्हा एकदा सामन्याकडे घेऊन जाऊया. 48 धावांचा पाठलाग करताना उत्तर शिव संघाकडून दिवेश आणि अजय पाटील हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले होते, पण दिवेशचा लवकरात लवकर बाद झाला 2 धावा करून आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी रितेश पाटील हा 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज गेलाय. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा अंदाज पण तितकासा प्रॉमिसिंग जाणवला नाहीये. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला हा बॉल फील्ड करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जाईल 3 या आकड्यावर. आमचे ऑफिशियल स्कोरर मिस्टर अल्पेश गायकवाड जे भिवंडीतल्या जवळपास सर्वच मोठ्या स्पर्धेमध्ये आपलं गुणलेखन करतात आणि त्यांना देखील ही पहिली संधी कल्याण डोंबिवली परिसरामध्ये विशाल म्हात्रे यांनी दिली आहे, तर ते देखील तितकेच आभारी आहेत, ते आम्हाला दर्शवत आहेत. धावसंख्या 3 झाले. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आतिश वेगवान ते सरार हवेशी वार्ता करताना हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. बघा मित्र, महत्वाचं आहे तुम्ही पॅव्हेलियन बॉक्स मध्ये बसूनच विजयाची घोषणा करू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागतोय. तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि त्या पावसामध्ये, त्या मुसळधार पावसामध्ये देखील दोन्ही संघांचे इरादे मात्र स्पष्ट करतायत की आम्ही या ठिकाणी जिंकण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही जिंकून जाणारच. खार्डी आणि उत्तर शिव आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला हा 5वा सामना. सन्माननीय दिनेश पाटील हे देखील आवर्जून या स्पर्धेला उपस्थिती देत आहेत, जे खार्डी चषकाचे प्रणेते आहेत. त्यांच्या माध्यमातून आशीर्वाद खार्डी संघाला मिळालेले आहेत. म्हणूनच काय फलंदाजी करताना त्यांनी धावफलकावर 47 धावा लावल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा हलकीशी उसळी या बॉलवर मिळाली होती. वेग आणि उसळी याचं चांगलं मिश्रण या बॉलवर पाहायला मिळालं. दरम्यान पंचांच्या माध्यमातून लेग बाईची खूण ही धाव अवंतऱ्या स्वरूपात धावफलकामध्ये ऍड केली जाईल आणि अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 आहे. जिंकण्यासाठी अजूनही
43 धावांची गरज आहे. सकाळी नरेश ढोबे सरांनी सांगितलं की इन्स्टॉलमेंट आणि कर्ज ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या. कर्ज तुम्ही जेव्हा घेता तेव्हा तुम्हाला इन्स्टॉलमेंटच्या आधारावर जी रक्कम दिली असते मासिक, ती रक्कम तुम्हाला प्रत्येक महिन्याला भरावी लागते. जर तुम्ही लॅप्स केली कुठलीही इन्स्टॉलमेंट तर त्यानंतरच्या इन्स्टॉलमेंटमध्ये वाढ केली जाते. क्रिकेटमध्ये तसंच आहे. जर तुम्हाला आस्किंग रेट कुठला तरी दिला गेलाय आणि त्या आस्किंग रेट पेक्षा जर कमी धावा तुम्ही धावफलकावर लावल्या तर त्यानंतर मात्र पुढच्या षटकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतात. जेवणाची व्यवस्था सुरू आहे आमच्या अतिथी कक्षाच्या उजवीकडे. खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. तर मी सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आणि आमच्या मैदानात खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय, जर तुम्ही फ्री असाल तर जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या अतिथी कक्षाच्या उजवीकडे जा. नवीन बॉलर राजेश सौरभ म्हात्रे. यस, सौरभ म्हात्रे हा खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. काय जबरदस्त वेगाने स्ट्रेट आर्म बॉलर आहे हा. खूप चांगली गोलंदाजी प्रभावित करतोय खारडी संघाकडून. आणि जसं सांगितलं नरेश ढोबे सरांनी की स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये अंतिम फेरीत खेळलेला हा खारडी संघ आहे. आणि बघा, हे जे इतिहास असतात हे नेहमी चिरकाल लक्षात राहणारे असतात. तुमची ओळख सांगणारे असतात. जे तुम्ही आज करणार आहात त्याची ओळख तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच मिळणार आहे. तरी म्हणूनच की काय, सर्व संघ आत्मीयतेने क्रिकेटचा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत आहेत. धावसंख्या 5. यावेळेस फुटवर्क जाणवलं नाहीये. खडेखडे बॉलला कट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण बॉलची लाईन अँड लेंथ ओळखणं देखील तितकंच महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये खूप सारा अभ्यास असतो. जेव्हा तुम्ही सरावात खेळता त्या सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळवावं लागते. धावसंख्या 6. पुन्हा एकदा शॉट ऑफ गुडलँड बॉल पडल्यानंतर वेगाने निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगली गोलंदाजी आहे. फलंदाज रितेश पाटील स्ट्रगल करतोय. आतापर्यंत 3 बॉल्स त्याने डॉट हाताळलेत, फक्त एक सिंगल कंप्लीट केले. यावेळेस अक्षरशः भेदक गोलंदाजी, घाबरवून सोडणारी गोलंदाजी करतोय गोलंदाज सौरभ. आणि तो प्रेशर स्पष्टपणे झळकतोय. तो म्हणजेच फलंदाज रितेशच्या शरीर बोलीवर, देह बोलीवर. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले होते. आता मात्र धावचीचा धोका आहे. धावचीच्या स्वरूपात परतावं लागते आणि समर्पण देत आहे. दरम्यान वाईट बॉल असणार आहे हा. ही एक धाव तर आम्ही धावफलकामध्ये ऍड करणारच आहोत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. पावसाची एज मैदानामध्ये चालूच आहे. जर आपण पाहिलं या अगोदर मुसळधार पाऊस होता, त्यानंतर थोडासा स्पीड कमी झाला, त्यानंतर पुन्हा एकदा संततधार पाऊस सुरू झाला. आता देखील हलकीशी रिमझिम होते. आणि मग पावसाळी क्रिकेट स्पर्धा असताना पावसाची हजेरी ही तितकीच महत्वाची आहे. आणि ती हजेरी कालपासून आवर्जून वरुण राजा लावतो. जजमेंट, बॉडी बॅलन्स, कॅचिंग पोझिशन प्रॉपर असायला पाहिजे. या सर्व गोष्टींचा ताळमेळ मात्र साधता आला नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू हातातून निसटतोय. धावसंख्या जाईल 2 ने पुढे आणि पोहोचेल ती म्हणजेच 9 या आकड्यावर. आतापर्यंत बॉल्स फेकून झाले ते दुसऱ्या षटकातले 5. शेवटचा बॉल असणार आहे सौरभचा. राईट आर्म अराउंड विकेट. यष्टीरक्षक बघा किती मागे उभा आहे. आपण ओळखू शकता बॉलची पिचिंग, बॉलचा वेग आणि बॉलचा स्पीड किती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद. 9 धावा जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजेच 39 धावांची. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे तुम्हाला घेऊन जातोय. धावसंख्या 9 झालेली आहे. 39 धावांची गरज आहे. 18 बॉल्स मध्ये 39 धावा म्हणजेच काय 13च्या आस्किंग रेटने खेळावं लागणार आहे.
तर पुन्हा एकदा आम्ही म्हणालो होतो की जर व्यवस्थित धावगतीने खेळ झाला नाही तर वारंवार आस्किंग रेट वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल आणि तो वाढतोय. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय खार्डी संघाकडून गणेश. लेफ्ट आर्म ओव्हर. तो वेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. क्षेत्ररक्षणाची सजावट खूप महत्वाची आहे आणि यावेळेस थ्रो चुकला होता. धाव घेतली जाते. धावचीतचा धोका असणारा डिरेक्ट झाला तर पण मात्र कुठेतरी नियतीला ते मान्य नाही आहे का. तर बघा ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती. एकदा जीवनदान मिळालं होतं तर त्या जीवनदानाचा स्वीकार करायला हवा होता. पण मात्र धाव घेण्याची मनीषा वर्तवली गेली आणि त्यानंतर मात्र तिसरी धाव काढताना धावच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. पहिले 3 फलंदाज झटपट बाद झालेत. पुन्हा एकदा पावसाने मात्र शांत वातावरण केलंय मैदानाच्या आतमध्ये. पावसाने रजा घेतलेली आहे. दुपारचं सत्र आहे आणि मी पुन्हा एकदा सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आणि इकडे खेळ करणाऱ्या सर्व खेळाडूंना नम्र निवेदन करू इच्छितो की जेवणाची व्यवस्था आमच्या अतिथी कक्षाच्या उजवीकडे केली गेलेली आहे. तर प्लीज जेवणाचा आस्वाद घ्या. शुद्ध सात्विक शाकाहारी जेवण नियोजित केलं गेलंय वेताळेश्वर क्रिकेट क्लब उसरगर या संघाने. तर सर्वांनी त्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवण सर्व संघांसाठी सर्व प्रेक्षकांसाठी असेल याची देखील दखल घ्या. ही एक विनंती आहे वेताळेश्वर क्रिकेट संघाची. दरम्यान 2 धावा पूर्ण करून तिसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाहीये फलंदाजाला आणि त्यानंतर मात्र बाद होतोय फलंदाज रितेश. माफ करा अजय बाद झालेला आहे. यावेळेस मात्र अतिरेक जास्त होतोय असं जाणवते मैदानाच्या आतमध्ये. बघा वाईड बॉलची खूण आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि 1/4 ओव्हरची ताकीद. धावसंख्या 12 झाली. 12 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र अशा उंचीने चेंडू हाताळू शकत नाहीये गोलंदाज गणेश. यावेळेस स्लॉट मध्ये दिलाय आणि बॉलला उडवून दिलाय मैदानाच्या बाहेर. पण मात्र तिकडे क्षेत्ररक्षक होता. एवढ्या उंचीवर बॉल गेलाय जणू काय वाटलं होतं की मैदान ओलांडेल बॉल. पण मात्र हवेचा ओघ या मैदानावर कमी असल्या कारणाने अगदी सीमारेषेच्या अलीकडे 1 फूट अंतरावर हा झेल कंप्लीट करू शकला असता. बघा बॉल किती फोर्सने हवेत खेळलाय. एलिव्हेटेड ड्राईव्ह होती. वाईड ऑफ लॉंग ऑनला हा सहज सोपा झेल. मी तर म्हणेन लहान मुलांच्या हातातलं लॉलीपॉप निसटावं तसा हा झेल निसटलेला आहे आणि फायदा होतोय तो म्हणजे टीम उत्तर शिव या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या आकड्यावर. ओ हो 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 वेस्ट हाईट नो. आता कुठेतरी गणित चुकलेलं आहे गोलंदाजाचं आणि या नो बॉलवर मिळालाय 4 धावा. मिळतील 5 धावा आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा या धावफलकावर आणि पुढचा बॉल फ्री हिट आहे. जहा मारो जैसी मारो मर्जी आपकी. आता मात्र फक्त धावचीचाच धोका असेल. त्या व्यतिरिक्त मात्र स्वातंत्र्य आहे फलंदाजाला फटकेबाजी करण्याचं. धावसंख्या 18. येस पंच वळतायत. फ्री हिट अजूनही कंटिन्यू राहील. वाईडची 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. बघा ब्रेक थ्रू. प्रत्येक डावामध्ये एक ब्रेक थ्रू असतो आणि असं जाणवतं की हा ब्रेक थ्रू ठरतो हा नो बॉल. कारण अजूनही फ्री हिट ची संधी उत्तर शिव संघाकडे आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड. काहीतरी कानमंत्र दिला गेलाय गोलंदाजाला. कधी कधी जेव्हा दबावात खेळ असतो तेव्हा मित्राचं सांगणं कधी कधी फायदेशीर ठरतं आणि यावेळेस यष्टीरक्षक चुकलाय. गोलंदाजाने अचूकता दाखवली आहे पण यष्टीरक्षकाच्या माध्यमातून हलकीशी चूक होते. फेकी अचूक आहे. बघा अशा वेळेला जेव्हा बाईची 1 धाव ऍड केली जाते अशा वेळेला जेव्हा गोलंदाज इन बिटवीन द क्रीज असतो आणि समोरील नॉनस्ट्राईक एंडला कुठलाच खेळाडू बॅकअप देण्यासाठी नसतो तर त्याच्या हातातच थ्रो दिलेला उत्तम असतो जेणेकरून जी अतिरिक्त धाव जाण्याचा धोका असतो तो टाळला जाऊ शकतो. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 वर. पुन्हा एकदा धाव घेताना काहीतरी हाना झाली होती. बघा ताळमेळ खूप महत्वाचा आहे. ताळमेळाची कुठेतरी कमतरता जाणवते. धावसंख्या 20 वर पोहोचले. 20 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत या षटकात बॉल्स फेकून झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा
गणेश लेफ्ट आर्म ओव्हर, अचूक बॉल आहे. दरम्यान यष्टीरक्षकाकडून वारंवार चुका होत आहेत आणि या चुकांचा भुर्दंड मात्र होतोय. येस, वन शॉट. आता मात्र चूक होते उत्तर शिवच्या फलंदाजाकडून. बघा, पॉपिंग क्रेज मध्ये बॅट ग्राउंडिंग करणं, बाईची एक धाव मिळेल. ग्राउंडिंग करणं हे नैतिक कर्तव्य आहे कुठल्याही फलंदाजाचं आणि त्याच्यामुळे पंचांचं अचूक लक्ष की पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ब्रश झाली नव्हती. एकच धाव मिळते आणि धावसंख्या 21. गणेश यावेळेस क्रॅकिंग एलिव्हेटेड ऑन ड्राईव्ह, बॉल जातोय सीमारेषा पार, षटकार. अशा पद्धतीने षटक संपते तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 12 बॉलमध्ये 21 धावांची. आणि त्या 12 बॉलमध्ये 21 धावा कशा पूर्ण होतील ते ऐकवण्यासाठी तुम्हाला मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय मिस्टर राहुल भोईर सरांना. थँक्यू. जेवणाची व्यवस्था आमच्या अतिथी कक्षाच्या उजवीकडे सुरू आहे. मी सर्व लाडक्या प्रेक्षकांना आणि सर्व खेळाडूंना नम्र निवेदन करू इच्छितो की जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. शुद्ध सात्विक शाकाहारी जेवण तुमची वाट पाहत आहे. धन्यवाद. थँक्यू मनीष पाटील. सुंदर आवाज आपण आज कल्याण डोंबिवलीमध्ये कालपासून ऐकतोय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. एकूण विजयासाठी अजून या मॅचमध्ये बघतो आपण 48 टार्गेट होतं. सामना अजूनही बॅलन्स आहे. मनीष पाटील या मॅचमध्ये आपल्याला चांगला क्रिकेट पाहायला मिळतो कारण का 2 चांगल्या टीम कल्याण डोंबिवलीच्या आमने सामने आलेत आणि चांगला संघर्ष या मॅचमध्ये होईल यामध्ये मात्र तीळभर शंका नाहीये. चांगला चेंडू अंडरचा हा फटका डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर भरपूर वेगाने धावून आले. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जीवन चौधरीनं आणि या 2 धावा मात्र इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डमध्ये आपल्याला 29 धावसंख्या पाहायला मिळते. सौरभचा हा षटक 12 चेंडूमध्ये 21 बनवायच्या होत्या. पहिल्या 2 चेंडूमध्ये आल्या 2 धावा म्हणजे 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 19 धावेची गरज आहे या मॅचमध्ये. पोल करण्याचा प्रयत्न बाकी बाजार समोर खेळले. एक्झॅक्टली हा चेंडू मिड विकेटला खेळायचा होता फलंदाजाला. चेंडूने बारचा बरोबर संपर्क आला नाही. हे जीवन चौधरी धावतायत. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. जीवन चौधरीला आता मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. भरपूर मोठा धक्का लागत असताना उत्तर शिव टीमला या मॅच मध्ये गावदेवी खाडी पुन्हा एकदा या मॅच मध्ये करते कमबॅक. फलंदाज बाद. आता मात्र कीपर झाले बीट. फलंदाज देखील बीट झाले होते. चेंडू शिवसून फेक करतील तोपर्यंत काही ओव्हर थ्रो आणि अजून एक विकेट. अजून एक रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. याच्या अगोदर जीवन चौधरी बाद झाले आणि आता मात्र हा 4था रनआउटचा विकेट येत असताना उत्तरशी टीम या मॅच मध्ये भरपूर चुका करते. मनीष पाटील ज्या अनुषंगाने मॅच आता मात्र क्रुशियल मोमेंटला आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी अजून आम्हाला अल्पेश माहिती नक्कीच देतील. धावा बनवायच्या आहे त्या मॅच मध्ये विजयासाठी
17 धावा अजूनही शिल्लक आहेत बनवण्याच्या. 8 चेंडू शिल्लक आहेत. आपल्याला मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते. यस, रफ अँड टफ कॉन्टेस्ट असेल आणि प्रेक्षकांची देखील तितकीच पसंती या टुर्नामेंटला मिळते. कंटिन्यू प्रेक्षक वर्ग जोडला जातोय. ग्रामीण क्रिकेटचा फॉर्मॅट जरी असला तरी देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. एक चांगली रफ अँड टफ कॉन्टेस्ट होईल यात कुठलंच दुमत नाही. तर जेवणाला देखील सुरुवात झाली आहे. ज्याला कोणाला मात्र जेवण करायचं असेल तर आपण जेवणाचा आनंद घेऊ शकतो. अजून एक आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय कारण का पाऊस देखील शांत झालाय. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मॅच गरम पाहायला मिळते. जबरदस्त हा सामना रंगतदार होतोय. राऊंड विकेट. अजून एक चांगला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आता मात्र केला जाणार नाहीये. फक्त एकच धाव मिळेल. लेग बायचा इशारा अंपायरचा आमच्यापर्यंत आलाय आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाते 1 पुढे 32 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. आता विजयासाठी समीकरण 6 चेंडू शिल्लक आहे. 16 धावेची गरज. आपण विकेट बघूया. विकेट जर बघितलं पहिल्या इनिंगमध्ये एकूण 4 खेळाडू बाद झाले होते. खाडी संघाचे 5 खेळाडू बाद झालेत उत्तरशिव टीमचे. म्हणजे आता इथनं या धावा कंपल्सरी चेस कराव्याच लागतील उत्तरशिव संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. निल्सन शेठ मडवी यांचं शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. रिबन किंग निल्सन सर या तुमची आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो. अल्पेश गायकवाड तुमची भरपूर वाट पाहत होते आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्राचा बुलंद आवाज समीर भोईर सुंदर गायक आणि नक्कीच 2-4 गाणे आज मात्र होणारच आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. निल्सन मडवी समीर भोईर या. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 16 धावेची गरज. या दरम्यान फटका खेळायचा होता. ऑन साईडला मात्र चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा बुलढाणा शॉट आपल्याला पाहायला भेटला मैदानाच्या आतमध्ये. मात्र धावा चांगल्या येतात. रिझल्ट चांगला येतोय हे महत्वाचं आहे. 5 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. समीकरण पुन्हा एकदा जवळ येते. क्लोज होते. सुरुवातीला वाटलं होतं की काय जवळपास खार्डी संघ एक हाती सामना जिंकेल की काय, पण मात्र आता कुठेतरी सामन्यामध्ये ट्विस्ट आलेला आहे. 5 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. जे तिसरं षटक हाताळलं गेलं होतं गणेशच्या माध्यमातून त्यामध्ये 18 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यामुळेच कुठेतरी हळूहळू पकड कमी होत झाली. सैल होत गेली खार्डी संघाची. 5 बॉल 12ची गरज. दीपू पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. या दीपू आपलं हार्दिक स्वागत आहे. अजून एक चांगला फटका. हा देखील चेंडू जाईल. मान्यवरांना मात्र ही सलामी देत असताना उत्तर शिवचे खेळाडू आता मात्र पूर्णपणे 4 झाले आहेत आणि चौकाराच्या नंतर येतोय हा घनाघाती प्रहार किंग्स षटकार. आता मात्र कुठेतरी ट्विस्ट वर ट्विस्ट वाढत चाललेला आहे आणि एका बाजूने उत्तर शिव संघ हल्ला चढवतो आणि प्रतिहल्ल्याच्या स्वरूपात खार्डी संघ देखील प्रत्युत्तर देतो. पण हा षटकार खूप महत्वाचा. खेळाडू कक्षामध्ये देखील उत्साह वाढलेला आहे उत्तर शिव संघाच्या, कारण हा षटकार खूप महत्वाचा होता, निर्णायक होता. तरी देखील खार्डी संघाकडे कॅपॅसिटी आहे राहुल सर की अजूनही या क्रुशियल मोमेंट मधून खार्डी संघ 4 बॉल 6ची गरज. 4 बॉल 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता गोलंदाजी मार्कवर करणच्या वर सर्वांच्या नजरा. अहो यावेळेस पुन्हा एकदा अचूक दर्जा आपल्याला मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांचा पैसा पूर्णपणे वसूल तर होतोच, कारण का किंग्स ट्रॉफी तुम्ही नक्कीच पाहायला आल्यात आणि किंग्स ट्रॉफी मध्ये तुम्हाला सगळ्या काय गोष्टी पाहायला मिळतील. तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल, तुम्हाला चांगले गोलंदाज पाहायला मिळतील, तुम्हाला चांगल्या बक्षिसे पाहायला मिळतील, तुम्हाला सुंदर शाकाहारी जेवण देखील आज खायला मिळेल. म्हणजे आज सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. सलग 4 दिवस हा क्रिकेटचा थरार आहे. मध्ये त्या 4 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी किंग्स ट्रॉफी मध्ये पाहायला मिळतील. हीच तर नक्कीच ओळख आहे किंग्स मैदानाची, कारण का किंग्स मैदानावरती प्रत्येकी वेळेस इतिहास घडले आहेत आणि पुन्हा एकदा मात्र या मॅच मध्ये इतिहास घडेल का? अजूनही मॅच संपली नाहीये. विजयाच्या बरोबर जवळ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये उत्तर यू संघ, मात्र अजूनही विजय झाला नाहीये. का झाला नाहीये विजय? त्याचं कारण अजूनही
खाडी संघाने हार मानली नाही मैदानाच्या आतमध्ये, हार त्यांना देखील मानायची नाहीये आणि दुसऱ्या बाजूने विजय संपादन करायचाच आहे उत्तरशिव टीमला, म्हणून हा संघर्ष सुरू आहे. 3 चेंडू शून्य घेत विजयासाठी 6 धावेची गरज आहे. मनीष पाटील एकच सांगाल, मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जर आली तर दुपारचा जेवणाचा आनंद अजून चांगला आपल्याला घेता येईल. द्विगुणित होईल, शाकाहारी जेवण आहे पण शाकाहारी जेवण पंचपक्वान बनेल. 3 बॉल 6 धावांची गरज आहे. करण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 5 ते 6 पावलांचा रनअप आहे. स्ट्राईकवर बॅट्समन आहे पिंटू. 3 बॉल 6 धावा. यावेळेस Yes, संधीचं सोनं पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट षटकारानंतर आलं होतं की कुठेतरी उत्तरशिव संघ विजयाची माळ गळ्यात घालेल, पण त्यानंतर पुढच्या बॉलवर कर्णने दर्शवलंय की आम्ही एकदा या किंग ट्रॉफी मध्ये जिंकण्यासाठी आलेलो आहोत. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात त्याने बाद केलंय ते म्हणजेच कुणालला. त्यानंतर पुढचा बॉल आता धावचीच्या स्वरूपात बाद. 2 बॉल मध्ये 6 धावांची गरज. आता मात्र जर आपण पहिल्या डावाचा उल्लेख करायचा झाला, पहिल्या डावामध्ये 4 विकेट्स डाऊन होते खाडी संघाचे आणि आता मात्र उत्तरशिव संघाचे विकेट्स डाऊन झाले 7, म्हणजेच काय कंपल्सरी चेस करावे लागतील. 2 बॉल मध्ये 6 धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करावे लागतील उत्तरशिव संघाला. जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते आणि आता मात्र या मॅच मध्ये संघर्ष आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच. 2 चेंडू 6 धावेची गरज. खाडी की उत्तरशिव. फटकाचा म्हणतात ना, एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. तोच दर्शवणारा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. जबरदस्त स्क्वेअर कट, हलकीशी उसळी मिळाली होती बॉलला आणि त्याच उसळीचा फायदा उचलत थर्डमॅन आणि पॉइंटच्या मधून हा षटकार बाहेर काढलाय आणि या सामन्यावर नाव लिहिलंय उत्तरशिव संघ विजय झालाय. पुढच्या फेरीत जाण्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक खार्डी संघ. सन्माननीय दिनेश पाटील देखील खार्डी संघासाठी उपस्थित होते. शेवटच्या क्षणापर्यंत ते देखील उत्साह वाढवत होते, प्रेरणा देत होते आपल्या खेळाडूंना. पण शेवटच्या क्षणाला क्रिकेटमध्ये मित्रांनो जो प्रामाणिकपणे खेळ करतो आणि स्वतःवरचा विश्वास संघासाठी सिद्ध करतो तोच संघ आणि तोच खेळाडू जिंकत असून पुढची मॅच असणार आहे आजच्या दिवसातली शेवटची. ब्राह्मण करवले, जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले विपक्ष सापार्डे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचे. पुढची मॅच असेल सापार्डे संघाचं क्षेत्ररक्षण आहे, लगेच क्षेत्ररक्षण सेट करू घ्या. आणि जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले आणि लगेचच आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा ऐकूया पाहूया किंग्स ट्रॉफी 2021. बघा, इंस्टाग्रामने तुम्हा आम्हा सर्वांना भुरळ घातलेली आहेत आणि त्यातलाच अजून एक सितारा तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. मिस्टर निल्सन मडवी हे देखील तितक्याच प्रचलित आहेत जसे विशाल म्हात्रे हे पॉप्युलर आहेत, प्रचलित आहेत, तितक्याच मोठ्या चाहता वर्ग असलेले निल्सन मडवी हे देखील आहेत. तर सोशल प्लॅटफॉर्मचा उपयोग करावा पण विपर्यास नाही आणि उपयोग केला जातोय. तर
वेगवेगळ्या माध्यमातून आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. त्या व्हिडिओ क्लिप्स असू द्या किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा असू द्या किंवा आपल्याकडे कुणाचा कॉन्टॅक्ट नंबर नसतो तरी देखील आपल्याला जर कोणाशी बोलायचं असेल तर आपण सोशल मीडियावर सर्च करून त्याला मेसेज करू शकतो किंवा कॉल करू शकतो. तर काही उपाययोजना सोशल मीडियाने चांगल्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर त्याचाच नक्कीच उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातोय. चला, सामना सुरू होतोय आजच्या दिवसाला पहिल्या फेरीतला 6वा. ब्राह्मण करवले विपक्ष सापर्डे. दीपू देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. इंस्टाग्रामवरती भरपूर चांगली माहिती दीपूच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. ते देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. रायगड गावचे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, मॅच ऑन करा. बघा, पहिल्या फेरीतला शेवटचा सामना कंप्लीट करायचा आहे. आम्ही थोडासा उशिरा चाललो आजच्या दिवसामध्ये. पावसाची धार आज सकाळपासून पडते मैदानावर, म्हणूनच की काय थोडासा का होईना आम्ही उशिराने चाललेलो आहोत. ती आम्हाला वेळ भरून काढायची आहे. तर जागृती स्पोर्टचे सर्व तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. मिस्टर राहुल पाटील, खूप चांगला संघ त्यांनी देखील बांधलाय. म्हणत आम्ही चर्चा चालू होती, त्यांनी देखील सांगितलंय की आमचा यंगस्टरचा संघ आहे. फक्त दोन खेळाडू आहेत जे 30 पार केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त सर्व खेळाडू हे तरुण आहेत, यंगस्टर आहेत. तर एक चांगला यंगस्टर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. हार्ड लक खार्डी, चांगला खेळ तुमच्या माध्यमातून राहिलेला आहे. नेक्स्ट टाइम नक्कीच रिकव्हर कराल. आणि सापर्डे संघाचे क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं प्लीज, लगेच प्लीज. सापर्डे प्लीज, वेळ घेऊ नका. बघा, आमच्याकडे वेळेची कमतरता आहे. कुशल स्पोर्ट्स सापर्डे विपक्ष जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले, असा हा सामना तुम्ही पाहताय. कुशल स्पोर्ट्स